बदलापुरातून एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आलेली आहे। बस खाली एक इसम जो आहे तो चिरडला गेला आहे आणि ही घटना घडली बदलापूर पश्चिमच्या वालिवली वडवली इथे जी जोडणारी चढण आहे उतरण आहे त्या ठिकाणी खरं तर धोकादायक आधीपासूनच ही चढण असलेली आपल्याला बघायला मिळते। आणि काल रात्री जवळपास 1च्या दरम्यान एक ट्रॅव्हल्स बस होती, ती बस ही जी चढण आहे त्या चढणीवर चढत नव्हती, म्हणजे ती वालिवलीवरून येत होती। वालिवलीवरून येत असतानाच ज्या पद्धतीने आता या गाड्या येत आहेत त्याच पद्धतीने ही गाडी येत होती, ही ट्रॅव्हल बस येत होती आणि बस आल्यानंतर काही अंतरावर येऊन ही बस बंद पडली। बस बंद पडल्यानंतर या बसला पुढे नेण्यासाठी खेचण्यासाठी आणखी एक बस बोलवण्यात आली आणि या दोघांनी चालकानं केलं काय तर एकंदरीत दोरी बांधली, जी बस बंद पडली होती त्या बसला दोरी बांधली आणि इथून खेचून वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला। प्रयत्न करत असतानाच बसच्या मागे आणखी एक इसम उभा होता जो त्यांच्या सोबत होता। गणेश नावाचा हा इसम होता, प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे त्यानुसार हा इसम जो आहे तो अंबरनाथचा होता आणि तो इसम जो आहे तो या बसच्या मागे होता। दोरी तुटली, थेट बस मागे आली आणि हा जो इसम आहे गणेश नावाचा तो बस खाली चिरडला गेला, त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झालाय। घटनास्थळी सध्या आपण आहोत। बस जी आहे ती इथून खाली गेली उतरणीवरून, पूर्ण तुम्ही बघत असाल पत्रा या बाजूला एका बाजूला लावला आहे आणि व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे आहे। हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर दिसतंय का रे? हा बस या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते। सुरुवातीलाच ही ट्रॅव्हल बस आहे आणि या ट्रॅव्हल बसचा अपघात जो आहे तो झालेला आहे आणि बंद पडलेल्या बसला खेचत नेणं दोरीच्या सहाय्यानं ते एका इसमाच्या जीवावर बेतलेलं आहे आणि या संदर्भात बदलापूर पश्चिम पोलीस स्थानकात एडीआरची नोंद सध्याच्या घडीला करण्यात आलेली आहे। परंतु आता असं असताना हा जो धोका आहे तो ज्यानं कोणी पत्करला आहे, ज्याच्यामुळे बस चालक नाही म्हणता येणार किंवा जो त्या सोबत असेल, ज्या इसमाला स्वतःचा जीव गमवावा लागला त्या इसमावर म्हणजे कुणावर त्याचा गुन्हा दाखल केला जातो, कुणाचा हा निष्काळजीपणा आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आता सुद्धा बरीच वाहनं जी आहेत तिथे चढणीवरच बंद पडतात आणि त्यामुळे आपण बघत असाल तर हे अपघातांचे प्रमाण जे आहे ते या वालिवली वडवलीचा ही जी काही चढण आहे त्या चढणीवर मोठ्या प्रमाणात वाढताना बघायला मिळतं। आणि ही ट्रॅव्हल बस पुन्हा एकदा आपण बघत असाल कशा पद्धतीने ही बस पडलेली आहे। हेच ते झाड आहे आणि हे झाड असल्यामुळे आणखी ती गाडी जी आहे ट्रॅव्हल बस जी आहे ती खाली गेली नाही आणि परंतु म्हणजे इतर सुद्धा जो चालक होता त्याला सुद्धा काही प्रमाणात मार लागला असल्याची प्राथमिक माहिती समोर येते आणि ही ट्रॅव्हल बस असल्यामुळे अद्याप त्याच्यामध्ये आणखी कोण इतर प्रवासी होते का आणि चालक आणि चालकासोबत आणखी कोण होतं याचा शोध पोलीस प्रशासन बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासन घेते। घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली। संबंधित जो चालक आहे त्याला सुद्धा हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका बोलवण्यात आली आणि तात्काळ त्याला नेण्यात आला, परंतु तो बस खाली पूर्णपणे चिरडला गेला होता आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू जो आहे तो आता दाखल झालेला आहे। पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा अशीच प्राथमिक माहिती येते की बस खाली तो चिरडला गेला असल्यामुळे एकंदरीत त्याचा मृत्यू झाला। त्यामुळे आता यामध्ये पोलीस प्रशासन कोणाला दोषी धरतो, कोणाची चूक आहे आणि जर बस चढत नसेल तर इतर अनेक सहाय्य त्यांनी घेणं गरजेचं होतं। इतर वाहनांचा वापर म्हणजे उपयोग जो आहे तो करणं गरजेचं होतं किंवा प्रशासनाला बोलावून त्याने काहीतरी यावर मार्ग काढणं अपेक्षित होतं। वाहन चालकानं खरं तर हे जे दोरीने बांधून दुसरी बस खेचण्याचा प्रयत्न केला तो चांगल्याच जीवावर बेतलेला आहे, तो म्हणजे एका गणेश नावाच्या इसमाचा जो अंबरनाथ या ठिकाणी राहतो। आता या प्रकरणी एडीआर दाखल करण्यात आलेला आहे आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी पुढचा तपास करतात। पुन्हा एकदा लोकेशन दाखवते मी। आपण जर बदलापूर मांजर्ली परिसरातून येत असाल तर ही चढण तुम्हाला हा रस्ता तुम्हाला लागतो, इथून तुम्ही येऊ शकाल, पण जी बंद पडलेली बस आहे ती वालिवली या ठिकाणाहून येत होती अशी प्राथमिक माहिती मिळते आणि अशीच चढण चढत असताना ती या ठिकाणी बंद पडली। बंद पडल्यानंतर एक दोरी बांधण्यात आली, एका दोरीचं सहाय्य घेणं एका इसमाच्या चांगल्याच जीवावर बेतलेलं आहे। दोरी तुटली बसच्या वजनामुळे आणि थेट ती बस मागे आली आणि संबंधित जो इसम आहे
तो त्या बस खाली चिरडला गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि आता पोलीस प्रशासन पुढचा तपास करतायत. या संदर्भातले जे काही यापुढचे अपडेट असतील आपण घेत राहू. तुर्तास तेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साही काळेसह, श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.